पेपर 1 प्रश्न पहिला काय? पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. नाही झाले काय तुकाबाई, चोळी करकर नवीन केले, दागिने नवीन घातले, दागिने नवे घातले, पक्के जवळ मांडिले, दिले सर्व काही, तरी तू बोलत का नाही? आई तुझला रागे भरली की दादाने खोडी केली, रुसली माझी काय सोनुदी, काय करू बाई, कडे तू बोलत का नाही? का भूक लागली का? येऊ का लाटून रुसू नको ही बघ झाली, शकुले ये खाली गडे तू बोलत का नाही? शेजारी रेणूचा बाहुला, नवरा तुझला आज पाहिला, तरीच लाजली घरीशी अबोला, ओळखले बाई नको तू सांगू नको काही. आता या कवितेमध्ये प्रश्न काय बघा. पहिला प्रश्न आहे, वरील कवितेत पुढीलपैकी कोणत्या दोन शब्द आला आहे? तर उत्तर जे सांगितलं चुलके पुलके, बरोबर आहे. अबोला धरणे म्हणजे सांगितलं होतं काय? काहीच न बोलणे. व्हेरी गुड, बरोबर आहे. पुढचं सांग, प्रश्न वाच. चकुतीने आईशी का अबोला धरला होता? वेणू ऑप्शन 3, वेणूचा पाहुला हवा होता म्हणून. व्हेरी गुड. देन क्वेश्चन नंबर 4, डॅश हा देखणा पक्षी आहे. मोर. मोर, व्हेरी गुड. पाचवा प्रश्न, त्याच्या मांडीला डॅश असे म्हणतात? लांडोर. काय म्हणतात त्याचं? लांडोर. पुढचा 6वा प्रश्न, उत्तम नृत्य करणारा हा टिंबटिंब पक्षी आहे. राष्ट्रीय पक्षी आहे. व्हेरी गुड. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील जोडी समानार्थी नाही असा प्रश्न विचारला इथे. समानार्थी नाही अशी जोडी शोधायची. ऑप्शन 1 पडा. समानार्थी नाही विचारलाय. नाही, समानार्थी आहे. फळा म्हणजेच पणा, पक्षी म्हणजे पाखरू, बरोबर आहे. प्रामाणिक म्हणजेच काय? इमानदार. आणि पाप पातक. आता समानार्थी जोडी नाही कोणती येणार याच्यामध्ये बघा, म्हणजे इथे ऑप्शन नंबर 3 बरोबर येणार. ते कळलं म्हणजे समानार्थी नाही. सज्जन या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. सज्जन म्हणजे काय? तर विरुद्धार्थी शब्द सज्जनच्या येणार दुर्जन. काय येणार? दुर्जन. त्यानंतर 9वा प्रश्न, पुढील पैकी अयोग्य पर्याय निवडा. 9व्यामध्ये काय येईल बघा. अयोग्य पर्याय कोणता येणार? ऑप्शन 3 नाही. किल्ल्यावरील सर्वात उंच भाग बाले किल्ला, बरोबर आहे. शत्रूला जाऊन मिळणारा तो हेर असतो का? नाही. शत्रूला जाऊन कधी हेर मिळतो का आपला? नाही. उलट आपल्याला काय देतो? माहिती देतो. म्हणजे अयोग्य पर्याय येणार आहे 4. तो उत्तर चुकलेला आहे. ठीक आहे. पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा. प्रश्न 10वा, पटकन बसणे, बरोबर आहे. सपकन वार करणे, बरोबर आहे. गटकन गिळणे, बरोबर आहे. गरकन पडणे. गरकन पडतो का आपण? नाही. म्हणजे याच्याकडे अयोग्य जोडी काय ना? गरकन पडणे अयोग्य येणार. गरकन आपण गोलगोल करतो ना. पुढील पैकी समूहदर्शक शब्द कोणता नाही? समूहदर्शक शब्द नाही असा कोणता आहे? तर इथे येणार उत्तर तट. तट हा समूहदर्शक नाहीये. संच आहे, झुंड आहे, गट आहे. वृत्तपत्रासाठी बातम्या पाठवणारा, वृत्तपत्रासाठी बातम्या पाठवणारा वार्ताहर. बातम्या कोण पाठवतो? वार्ताहर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचार व अर्थ यांची अयोग्य जोडी निवडा. अयोग्य जोडी काय दिलं उत्तर?
याचं उत्तर येणार दडी मारणे म्हणजे पळून जाणे हे अयोग्य आहे. दडी मारणे म्हणजे लपून बसणे, पळून जाणे नाही. बरोबर. दडी मारणे म्हणजे लपून बसणे. पावसाने दडी मारली म्हणजे पाऊस येत नाहीये. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून म्हण तयार करा. नावडतीचे मीठ काय ना अळणी. काय ना त्याचं उत्तर अळणी. 15 प्रश्न. मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव या वाक्यात पैकी कोणत्या अर्थाचा शब्द आला आहे? कोणत्या अर्थाचा शब्द आलाय? तर इथे उत्तर येणार भक्ती. भाव म्हणजे भक्ती. कळलं? 16 प्रश्न. साज डॅश रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील शब्द घेतल्यास योग्य अर्थाचा दोन शब्द तयार होईल? साजला लाज येईल का? नाही. साज म्हणजे काय? तर शृंगार. याचं उत्तर दुसरं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. श्र अ ना अ था नो ना इथे या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास नाव असा अर्थ तयार होईल? आता इथे अर्थपूर्ण शब्द जर आपण बघितला तर काय होईल तयार? अ ना बरोबर. अनाथा. तुम्ही काय काढलं मला माहित नाही. अनाथाश्रम. इथे अर्थपूर्ण शब्द काय तयार होणार आहे? अनाथाश्रम. बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं? 3 आणि 4 अक्षर घेतले बघा. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 आणि हे 5. आश्र असा शब्द तयार होतो का? तर नाही. बरोबर. आता 2 आणि 4 घेतले. 2 आणि 4 नाश्र असं होतं का? नाही होत. बरोबर. त्यानंतर 2 आणि 5 2 आणि 5 तर काय येतं? नाम. होतोय का शब्द तयार अर्थपूर्ण? 2 आणि 5 घेतले तर बघा नाम. नाम म्हणजे नाव. माहितीये ना? होतं म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 2 आणि 5. कळलं नक्की? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. मुंबईतून येताना आम्हाला खाऊ आणा. वाक्यातील क्रियापद ओळखा. आता क्रियापद म्हणजे काय? वाक्य पूर्ण करणार. तर इथे क्रियापद काय येणार आहे? आणा म्हणजे ऑप्शन नंबर 2. पुढील पैकी नपुसकलिंगी नाम ओळखा. कायला नपुसकलिंगी नाम सोपं आहे. दप्तर. दप्तराचं दप्तरी वगैरे असं काय होत नाही. मी आईला कामात मदत करतो. या वाक्यात एकूण नामे किती आली आहेत? किती आलीत नामं बघा. मी हे नाम आहे, आई हे नाम आहे. बरोबर. अजून काय नाम आहे? मदत करतो. मदत किती नामं झाली? 3 झाली. बरोबर. नामं किती झाली? 3. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा. दुधापासून बनवलेले पदार्थ सकस असतात. आता इथे वचन पदार्थ. पदार्थ हे काय आहे? एक पदार्थ अनेक पण पदार्थ आहेत. पदार्थ हा शब्द येईल अनेक वचन. बनवलेले पदार्थ म्हणजे इथे अनेक पदार्थ असतात. कळलं? या वाक्याशी संबंधित अर्थ घ्यायचा आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? सानिका तू इकडे ये. त्याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह राहिलेलं आहे? बघा कोणतं पाहिजे होतं? सानिका. इथे कॉमा पाहिजे होता म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढील पैकी अशुद्ध शब्द निवडा. कोणता अशुद्ध शब्द सांगा? अशुद्ध शब्द हे बघा दीर्घायुषी. त्याच्यामध्ये दी काय पाहिजे होता? दुसरा पाहिजे होता. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न. गावाचा कारभार पाहणारी स्थानिक संस्था कोणती? गावामध्ये काय असते? सोपं एकदम. ग्रामपंचायत असते. एकच प्याला हे नाटक कोणी लिहिलेले आहे? 25वा प्रश्न काय येणार? राग गडकरी. गडकरींचं आहे ते एकच प्याला. पुढचा प्रश्न 25वा. त्याला आता 26वा पासून काय आहे? IT आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय बघा. Form a meaningful word by using letters NAPLE only once. इथे उत्तर meaningful word येणार आहे प्लेन PLANE. आणि काय विचारलंय? सिलेक्ट द मिडल लेटर ऑफ दिस वर्ड. मिडल लेटर काय येणार? A येणार. म्हणजे आपला ऑप्शन नंबर येईल 4 येईल. बरोबर. पुढचा प्रश्न 27. In the above number series how many times an even number is followed by immediately by an odd number. म्हणजे इवन नंबर नंतर ऑड नंबर किती वेळा आलेला आहे ते बघायचंय. बघा आता 4 नंतर 3 आला इवन नंतर ऑड आला. इथे इवन नंतर नाही. किती आलंय बघा? 8 नंतर 5.
बघा इथे 8 नंतर 5, इवन नंतर ऑड. अजून कुठे आलाय तर 8 नंतर 7, इवन नंतर ऑड. अजून कुठे आलाय तर 4 नंतर 5, इवन नंतर ऑड. म्हणजे किती वेळा झाला 1 2 3 4 ना. 4 टाइम्स म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आपला आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे इन द अल्फाबेट which letter occurs at the place 7 to the left of the middle letter. 7 to the left of the middle letter असं विचारलं आहे. आता एम जे आहे बघा एम लेटर आहे त्याचा नंबर किती असतो आपल्याला माहित आहे 13 असतो एम चा बरोबर. आणि 7 टू द लेफ्ट म्हटलंय मिडल लेटर एम आहे त्याचा नंबर 13 नाही कारण 13 दुने 13 टू द 26. आता 13 मायनस 7 13 मायनस 7 केलं आन्सर काय येतं 6 लेटर. आता 6 लेटर कोणता आहे तर एफ आहे बघा ए बी सी डी ई एफ म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे एफ येणार. पुढचा क्वेश्चन काय आहे इन द अल्फाबेट at which place from the right and end occur the letter which is at the place third to the right of the letter 7 from the left 29. याचं जर नीट सोडवलं तर आन्सर येईल तुम्हाला सेकंड वन 16. आता हे कसं सांगतो बघा इन द अल्फाबेट at which place from the right end बरोबर. आता लेटर बघा आधी पहिलं मी काय सांगितलं होतं उलट जायचं लेटर 7 फ्रॉम द लेफ्ट पासून 7 लेटर कोणता आहे तर जी आहे बघा ए बी सी डी ई एफ जी बरोबर. जी आहे 7 लेटर बरोबर एवढं कळलं. तर द लेटर थर्ड टू द राईट ऑफ जी. आता थर्ड टू द राईट ऑफ जी च्या राईट साइडला थर्ड लेटर जी एच आय आणि काय येणार जे. त्याच्यापासून थर्ड ला कोणतं येणार जे म्हणजे 10 नंबरला जे बरोबर थर्ड जे. पुढे काय म्हटलंय फ्रॉम द राईट एंड ऑफर्स विच इज ऍट द थर्ड प्लेस. आता काय विचारलंय इन द अल्फाबेट विच प्लेस फ्रॉम द राईट एंड ऑफर्स द लेटर विच इज ऍट द प्लेस थर्ड टू द राईट ऑफ द लेटर 7 फ्रॉम द लेफ्ट. मग आता याची प्लेस कोणती येणार आहे राईट पासून हे लेफ्ट पासून 10 ला आहे तर राईट पासून कोणतं येणार 26 मायनस 10. मी तुम्हाला सांगितलं होतं इझी मेथड कशी करायची 26 मायनस 10 म्हणजे किती प्लेसला येणार राईट पासून ते 16 प्लेस. ऐका उत्तर सेकंड ऑप्शन 16 प्लेस. क्वेश्चन नंबर 30 क्वेश्चन कोण सांगेल पौष कार्तिक माघ आणि वैशाख. त्याच्यामध्ये वैशाख जो आहे याचे डेज किती आहे 31 आहे आणि बाकी सगळ्यांचे काय आहे त्याचे 30 आहे याचे 30 आहेत माघचे आणि पौषचे पण किती आहे 30 आहेत. मराठी मंथ्स आहेत म्हणजे वैशाख वाढण्या नव्हते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे असिस्ट हेल्प गिव्ह एड. आता गिव्ह जर सोडला तर बाकीचे जे वर्ड आहेत ते सिनोनिम्स आहेत. त्यामध्ये ऑप्शन काय ना वेगळा गिव्ह येणार बरोबर. असिस्ट करणे म्हणजेच हेल्प करणे म्हणजेच एड करणे. आता पुढचं 32 क्वेश्चन बघा 164 359 205 and 328. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर 164 याच्यामध्ये बघा 16 आहे तर 4 4 जा 16 बरोबर. त्यानंतर इथे बघा 205 5 4 जा इथे बघा 4 4 जा इथे काय येतं 5 4 जा 20 बरोबर. इथे काय येतं 32 आहेत का 32 इथे बघा 8 4 जा 32. माझ्या इथे 35 तर 9 4 जा 35 येते का नाही येत म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे रॉंग असणार आहे ऑड मॅन. पुढचा काय बघा 415 244 623 640 इथे बघा 4 + 5 9 + 1 10 ऍडिशन 4 + 4 8 + 2 10 इथे 6 + 3 9 + 2 11 येते इथे 6 + 4 10 येते म्हणजे थर्ड जो आहे तो काय येणार आहे ऑड मॅन आउट येणार आहे. क्वेश्चन नंबर 34 त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर बॉडी ऑफ द बटरफ्लाय शुड बी ओव्हल शेप बरोबर. तर याच्यामध्ये कशाची नाहीये बघा थर्ड वन ऑड मॅन आउट येणार नीट बघा
तुम्हाला कळेल बरोबर जे आहे ते काय ऑड मॅन होत आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 7, 10, 16, 26, 41. आता डिफरन्स बिटवीन हे जे नंबर आहेत बघा 7 plus 3 10, 10 plus 6 16, 16 plus 10 26, okay, and 26 plus किती केल्यावर 41 येतात बघा 41 minus 26, 5 plus 6 15. म्हणजे हे सगळे काय आहेत बघा ट्रायंग्युलर नंबर आहेत बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये ट्रायंग्युलर नंबर कोणता आहे तो बघायचा. त्याच्यामध्ये बघा ट्रायंग्युलर नंबर 60 नाहीये, 61 पण नाहीये, 62 आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 1 आहे. 36 मध्ये 36 तुम्हाला करता येईल, 36 केलं तर आन्सर येईल 4. ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. 37 जे आहे हे पण तुम्हाला करता येईल, त्याचा आन्सर येणार 4. 38 जे आहे त्याचा आन्सर येणार फर्स्ट 1. कारण का स्ट्रेट लाईन रोटेट्स अँटी क्लॉकवाईज. ओके, स्ट्रेट लाईन जी आहे ती बघा अँटी क्लॉकवाईज काय होते रोटेट होते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 39 चा बघा फाइंड द रॉंग टर्म कसं करणार. त्याच्यामध्ये डिफरन्स बघितला तर प्राईम नंबर आहे बघा 22 plus 2 24, 24 plus 3 27, 27 plus 5 प्राईम नंबरचा डिफरन्स आहे बरोबर. मग जर असं बघितलं तर ऑप्शन इथे येणार 38. 32 plus 6 38 येत आहे. इथे प्राईम नंबर येत नाहीये 38 नको आहे कळलं. इथे 7 पाहिजे म्हणजे 39 पाहिजे होता, 38 होता. क्वेश्चन नंबर 40. Ankita is elder to Sejal by 5 years. Sejal is 25 years old today. What was Ankita's age before 5 years? आता अंकिताचा आजचा एज किती येणार तर 25 plus 5 बरोबर. 25 plus 5 म्हणजे किती येईल 30 years. पण काय विचारलंय बिफोर 5 years. आजचं आलं 30 आलं, 5 वर्षापूर्वी किती असणार मग तुमचं 25. पुढचं आहे Akshay said to Sureka, my mother is your father's sister. How is Sureka related to Akshay? हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे. Sureka is Akshay's maternal uncle's daughter. बरोबर. Maternal uncle's daughter म्हणजे कोण असणार आहे ती कझिन बरोबर. कोण असणार कझिन. 42 सांगा a group of yellow blue बरोबर. आता इथे कसं येईल पहिलं 57 डिवायडेड बाय 5 जर केलं तर येतं 11 बरोबर. आणि रिमाइंडर किती राहतो 2 राहतो बरोबर. प्लस 2 फॅक्ट्स बरोबर. म्हणजे आपलं ऑप्शन काय येणार ब्ल्यू येणार. शेवटच्या फॅक्टरचा ब्ल्यू येईल कारण लास्टला ब्ल्यू आहे बघा. पहिला ब्ल्यू आहे ना, सगळे 5 चे ग्रुप झाले मग ब्ल्यू आणि व्हाईट लास्टला येणार. In a clock, at what time do the two hands make opposite angle? Opposite angle किती वाजता होतो असं विचारलेलं आहे. 4 वाजता होतो बरोबर, 12 वाजता होत नाही, 2 वाजता होत नाही, 9 वाजता राईट अँगल होतो बरोबर म्हणजे 4 वाजता येतो. क्वेश्चन नंबर 44. How many rays are there in the above figure? त्याच्यामध्ये टोटल रेज किती येणार 8 येणार बघा. हा 1 हा 2 हा 3 हा 4 मग इकडे पण 4 plus 4 8. पुढचा क्वेश्चन हाऊ मेनी ट्रायंगल्स ऑकर इन द गिवन फिगर. याच्यामध्ये ट्रायंगल बघितले तर असे सेपरेट बघितले तर 5 येतात बरोबर. 2 पार्ट एकत्र केले तर किती येतात 2 येतात. 3 पार्ट एकत्र केले तर किती येतात 2 येतात. आणि हा होल मोठा ट्रायंगल जो बाहेरचा आहे तो 1 ट्रायंगल आहे म्हणजे एकूण किती येणार 5 plus 2 7 plus 2 9 plus 1 10 triangles. Option number 2 is your correct answer. Then question number 46. Question number 46 सोपा आहे. Left appears right side म्हणजे याचा ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 4. Question number 47. 46 सारखंच याचा ऑप्शन नंबर 3 आन्सर येईल.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 चा आन्सर काय सांगा, सेकंड येईल. क्वेश्चन नंबर 49 याचा आन्सर 4 येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 चा आन्सर सोपा आहे. सर्जन्स वर्क प्लेस इज हॉस्पिटल, म्हणजे ऑप्शन ना जजचं वर्क प्लेस कुठे असतं, जजचं कुठे असतं, कोर्ट मध्ये असतं. बरोबर. पुढचा क्वेश्चन डिसेंबर जानेवारी, मग एप्रिलला काय ना, एप्रिल नंतर काय ना, डिसेंबर आणि जानेवारी दोघांचे 31 डेज असतात. एप्रिल नंतर कशाचे 31 असतात, तर जूनचे. क्वेश्चन नंबर 52 आता इथे बघा 56, 60 मग 75 ला काय येणार. आता इथे कसं करायचं बघा, पहिले इथे सांगतो कसं करायचं. 5 मल्टिप्लाय बाय 6 करायचं. 5 6 जा 30, 30 मल्टिप्लाय बाय 2 60. इथे कसं करणार, 7 5 जा 35, 35 2 जा 70, म्हणजे आपला आन्सर ऑप्शन नंबर 1 70. त्यानंतर पुढचं जे आहे 563 474 482 ला क्वेश्चन मार्क असं विचारलेलं. 563 असं इथे कसं केलंय बघा, 5 - 1 केलाय. तसं इथे 4 - 1 किती येणार, तर पहिलं 3 येणार. इथं कळलं. आता पहिला 3 वाले 2 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी कोणता हे काढायचं आहे. आता इथे बघा 6 आणि इथे किती आहे, 7 आहे. मग जसा 8 चा इथे काय ना 9. मग आता 3 9 वाला ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. व्हेरी इझी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 54 इन्व्हर्ट करायचं. फक्त 54 मध्ये काय करणार, इन्व्हर्ट करणार. इन्व्हर्ट केलं तर ऑप्शन नंबर 5 1 येईल. त्यानंतर 55 मध्ये 1 मिनिट थांबा. क्वेश्चन नंबर 55 चा आन्सर सेकंड येईल. हे करू शकता तुम्ही, सोपा आहे. क्वेश्चन नंबर 56 मध्ये काय येईल सांगा, सेम ॲज क्वेश्चन 55. आन्सर नंबर काय ना 4 येणार. इथे नीट बघितलं तुम्ही तर मॅचिंग फिगर काढायचे, सोपं एकदम. क्वेश्चन नंबर 57 सांगा. 57 चं कसं येईल, 18 नंबरला आहे ना, 18 नंबरला. बरोबर. 18 + 12 करायचं, मी सांगितलं होतं. आणि काय करायचं, -1. 18 + 12 किती येतं, 30. 30 - 1 किती येणार, 29. 29 म्हणजे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 58 मध्ये काय आहे, हाऊ मेनी टाइम्स डज वन हॅव टू टर्न इट्स लेफ्ट while ट्रॅव्हलिंग A to B. आता लेफ्टला टर्न होणार म्हणजे तो कसा वळणार, ही त्याची राईट साइड आणि ही त्याची काय आहे, लेफ्ट साइड आहे. बरोबर. लेफ्ट साइड म्हणजे कसा, अँटी क्लॉकवाईज मध्ये. बरोबर का, अँटी क्लॉकवाईज मध्ये टर्न होणार. बरोबर. तर अँटी क्लॉकवाईज मध्ये किती वेळा होते बघा, इकडे गेला हा क्लॉकवाईज, इथे क्लॉकवाईज, बघा इथे एक अँटी क्लॉकवाईज, इथे खाली गेला, इथे नाही, इथे नाही, इथे नाही. बरोबर. इथे खाली गेला, इथे पुन्हा अँटी क्लॉकवाईज होते. ए पासून बी पर्यंत किती वेळा अँटी क्लॉकवाईज होते बघा. पहिलं इथे हा क्लॉकवाईज आहे, हा इथे अँटी क्लॉकवाईज झाला, हा सरळ खाली आला म्हणजे नाही, इथे क्लॉकवाईज, इथे पुन्हा एक अँटी क्लॉकवाईज होते. म्हणजे 1 2 आणि 3 किती वेळा होतोय तो अँटी क्लॉकवाईज, 3 टाइम्स होतोय. 3 टाइम्स म्हणजे ऑप्शन नंबर काय ना 2 येणार. क्वेश्चन नंबर 59 व्हाईल फेसिंग टू साऊथ ईस्ट, हे तुम्हाला करता येईल. आन्सर काय येईल त्याचं, साऊथ वेस्ट. बरोबर. फेसेस द साऊथ वेस्ट. मग त्याच्या बॅक साइड काय ना, साऊथ वेस्टच्या बॅक साइड काय येते, तर नॉर्थ ईस्ट येते. बरोबर. करून बघा हे तुम्ही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 60 तुम्हाला येईल करता. लीप इयर मध्ये काय होतं, सेम डेट करस्पॉन्डिंग टू सेम डे इन द जानेवारी अँड सप्टेंबर. बरोबर. बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी काय येणार आन्सर आपलं, ऑप्शन नंबर 4 ट्यूजडे. करून बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 61 फ्रॉम संडे 35th डे इज सॅटरडे अँड 34th डे इज फ्रायडे, म्हणजे आन्सर काय ना, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जाऊया क्वेश्चन नंबर, इथे कसं करणार, 27 बघा, 27 + 15 करायचं -32 केलं तर आन्सर येतं 10.
बघा मी काय सांगतोय, 27 प्लस 15 हा मायनस 32 केलं तर आन्सर 10 येतं. तसंच 6 प्लस 9 मायनस 5 केलं तरी 10 येतं. मग आता 51 प्लस 19 किती येतं, 9 प्लस 1 0 10 ओके, आणि 5 प्लस 1 6 प्लस 1 70 मायनस किती करावं लागेल, किती केल्यावर 10 येईल, तर 70 मायनस 60 केलं तर 10 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आपला, 4 राईट येणार. का कळलं, 10 आन्सर आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन काय बघा, इथे कसं करायचं बघा, 6 स्क्वेअर मायनस 6 बघा जरा सांगतो, 6 स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर किती, 36 मायनस 6 तसे इथे 8 स्क्वेअर बघा मायनस 4, 8 स्क्वेअर इज 64 मायनस 4 दॅट इज 60. इथे कसं करणार, 7 स्क्वेअर मायनस 3, 7 स्क्वेअर इज 49 मायनस 3, 49 मायनस 3 इज इथे 46. ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. The next question is observe the following figure and choose the correct alternative. याच्यामध्ये बघा, fish lives in water, frog is an amphibian, बरोबर ना, म्हणजे इथे ऑप्शन नंबर काही 3 येईल, वॉटर, फिश आणि फ्रॉग. बघा फिश वॉटर मध्ये राहतो, हा फिश आहे वॉटर मध्ये राहतो, पण फ्रॉग आहे तो एम्फिबियन आहे, म्हणजे दोन्हीकडे राहतोय, बरोबर, वॉटर मध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो, बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे गेन प्रॉफिट गोल रिझल्ट. गेन प्रॉफिट गोल रिझल्ट, याच्यामध्ये बघा गोल हे वेगळे येतं, गेन प्रॉफिट आणि रिझल्ट हे सगळे कशाशी निगडीत आहेत, अर्थव्यवस्थेशी, इकॉनॉमीशी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय, पेनक्रियाज, आईज, इयर, टंग. आता इथे बघा पेनक्रियाज हे काय, इंटरनल ऑर्गन आहे, आईज, टंग आणि इयर हे बाहेरून दिसणारे ऑर्गन आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया, 61, 71, 41. आता इथे बघा 61 च्या रिप्लेसला 1 आहे, 71 च्या 1 आहे, 41 च्या पण 1 आहे, बरोबर. मग आता 1 असणारा पहिला छोटा घ्यायचा, म्हणजे कोणता आहे तर 11 आहे, कोणता आहे 11, किंवा हे प्राईम नंबर आहेत बघा, याच्यामध्ये प्राईम नंबर पहिला कोणता आहे 11 आहे, कळलं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 30/12 इथं कसं करणार, 6 2 जा 12, 6 5 जा 30. मग बघा 5/2 आलं, इथे पण 5/2 आहे, इथे 0 0 कट केला तर 5/2 होतो. आता याच्यामध्ये 5/2 कोणतं येतं तर ते आपण बघायचं, 5/2 कोणतं येतं ते आपण इथे बघा, 15/9, 3 3 जा 9, 3 5 जा 15 नाही येणार, 3 1 जा 3, 3 5 जा 15 नाही येईल. इथे बघा 3 5 जा 15, 3 2 जा 6, 5/2 येतं, म्हणजे इथे ऑप्शन नंबर 3 राईट येणार. बघा ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन त्याच्यामध्ये आहे त्या टॉपिकमध्ये. क्वेश्चन नंबर 69, याच्यामध्ये क्वेश्चन फिगर आणि आन्सर फिगर दिली आहे. इच फिगर ॲज ट्रायंगल इनसाइड, असं जर बघितलं आपण या फॉर्मेट मध्ये तर आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70, इन अ कोड, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतं, त्यामुळे काय प्रश्न नाही. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 71 मध्ये v इज इक्वल्स टू किती येणार, तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगतो, v इज इक्वल्स टू 2a, s इज इक्वल्स टू 6a, तुम्ही करून बघा ते घेऊन, आणि n इज इक्वल्स टू किती येईल 5, n इज इक्वल्स टू किती येणार आहे 5, n इज इक्वल्स टू 5. असं जर केलं तर आपल्याला काय विचारलंय, VSN जर बघितला तर याचा नंबर काय येणार आहे 265. त्यानंतर क्वेश्चन नंबर 72, हाऊ विल यू इंडिकेट AJGR इन दिस कोड, तर काय त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 येईल. क्वेश्चन नंबर 73, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 येईल, करून बघा तुम्ही. क्वेश्चन नंबर 74, ऑप्शन नंबर 2 येईल. क्वेश्चन नंबर 74, कंपेयर फिजिकली टू बी एग्रीड, इमोशनल तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 75 घेतलं तर इथे रन फास्ट अँड क्रॉस द रोड, हे काय असणार आहे इनकरेक्ट, असं कधी करायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण आज 7 क्वेश्चन
सगळ्या क्वेश्चन पेपरची पूर्ण अँसर सांगितले जातात बरोबर.